तर तुमच्या जीवनाची फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि सत्कर्माचा विचार केला तर जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात, क्षणोक्षण हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. या भवसिंधूतून तरुण जाण्यासाठी तुम्हाला असा विचार करायला हवा, तर नाशवंत देह जाणार रस कळ आणि आयुष्य खातो काळ सावधान. तुम्ही सावध झालं पाहिजे, कारण क्षणोक्षणाला काळ तुमची वाट पाहणार आहे. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का, सास रुकती है चलते चलते, क्षमा बुझ जाएगा रोशनी का, क्या भरोसा है. आणि जाणारा शरीर, जायाचं शरीर जाईल क्षणात, कहा गोपीनाथ पावेची ना. तो गोपीनाथ तुम्हाला कधी पावणार आहे? शरीर जाणार आहे, मग कधी पावणार आहे? तो कर्माच्या अनुषंगाने पावणार आहे, तो सत्कर्माच्या अनुषंगाने तुमच्या सोबत असणार आहे, तो चांगल्या कर्माच्या अनुषंगाने तुमच्या पाठीमागे उभा असणार, मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघाता निवाराया. हे साधू संतांनी का म्हणावं? त्यांना माहित होतं, ज्ञानेश्वर माऊलींना माहित होतं, विठ्ठल पंतांना माहित होतं, जीवनामध्ये परिपूर्ण त्यागाची भूमिका जर आपण ठेवली नाही तर परिपूर्ण त्याग न करता सामान्य जीवाला सुखाचा मार्ग मिळणार नाही. परिणाम 4 वर्षाच्या मुक्ताला सोडून रुक्मिणी माता विठ्ठल पंतांनी देहांत प्रायश्चित घेतलं. त्यांना घ्यायची गरजही नव्हती. आपल्या योग सामर्थ्याच्या बळावरती संपूर्ण सृष्टीचं तारण करणारे ज्ञानेश्वर माऊली होते. अखंड विश्वाचा करता देवादेव महादेव निवृत्ती दादा होता. संपूर्ण सृष्टीची निर्मिती करणारा ब्रह्मदेव होता. मुक्ताबाई होती. त्यांच्या वडिलांना देहांती प्राप्ती करण्याची का गरज आहे? मोकार रडायचं आणि मोकार दुःखाचा भाव उत्पन्न करायचे आणि मग ती कथा लोकांपर्यंत पोहोचवायची. अंतःकरणामध्ये दुःखाचं वातावरण निर्माण करायचे. काही क्षणानंतर सर्व बाजूला होत असतं. का बरं? तुका म्हणे नको वरपंग देवा आणि घ्यावी माझी सेवा शुद्ध भावे. वरपंग आणून जीवनामध्ये सामाजिक लोकांचं परिवर्तन करण्याच्या अनुषंगाने केलेली कार्य महाराज परिपूर्ण अवस्थेला प्राप्त होत नाही. अंतःकरणामध्ये त्या गोष्टी शिजल्या पाहिजे. अंतःकरणामध्ये त्या गोष्टीचा भाव अंतःकरणामध्ये भिडला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचा शब्द आपल्या अंतःकरणाला भिडला पाहिजे आणि अंतःकरणामध्ये भिडल्यावर त्या व्यक्तीचा सत्कर्माच्या अनुषंगाने त्या व्यक्तीने विचार करायला हवा. त्या व्यक्तीचं अनुकरण, त्या सत्कर्माचा विचार केला तरच त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाचं परिवर्तन करू शकतात. म्हणून या ठिकाणी आपल्या या धोंडाबाई मोगा गौरिया मातेला जाऊन 11 दिवस पूर्ण झाले. पिंडदानाच्या निमित्ताने उपस्थित असणारे प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर वगैरे वगैरे. आई म्हटलं की मी मगाशी सांगितलं, माय बापा केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. आई वडील म्हटलं की आई म्हणता पहावे देव तुम्हा जवळे हा विठ्ठल. आ म्हणता ईश्वर, आ म्हणता आत्माराम, ई म्हणता ईश्वर. आई म्हणता पहावे देव तुम्हा जवळे हा विठ्ठल. महाराज दुर्दैवाची गोष्ट आहे जीवनामध्ये. खरं सांगावं, आई वडील गेल्यावरती पुन्हा आपण आई आणि बाबा कुणाला म्हणू शकतो? आणि सपोज जर कुणाला म्हटलं तर ते खरं आपले आई वडील होऊ शकतात का? तुम्ही किती संपत्ती मोजा, किती तुमचं सामर्थ्य वाढवा, पण आई वडील गेल्यावरती पुन्हा आई वडिलांचं छत्र तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कधीच प्राप्त करू शकत नाही, कारण ती फक्त एकदाच येत असते. तसाच मनुष्य देह सुद्धा तुम्हा आम्हाला फक्त एकदाच येत असतो. 184चा फेरा चुकवताना तेव्हा लागे वारा मनुष्याचा. खूप दुर्दैव आहे महाराजांची. हा मनुष्य जन्म मिळत असताना आई वडिलांची सेवा करत असताना मी म्हणणार नाही की आई वडिलांचा रोज रात्रंदिवस फक्त त्यांची सेवा करा. सेवा म्हणजे काय हो? अंतःकरणामध्ये त्यांच्याबद्दल असणारी आपुलकी, अंतःकरणामध्ये त्यांच्याबद्दल असणारा प्रेम, अंतःकरणामध्ये त्यांच्याबरोबर असणारी आत्मिक भावना ही जर मनापासून जर केली तर आई वडिलांची सेवा घडू शकते. नुसती लोकांना सांगायचं काम करायचं की मी आई वडिलांची सेवा करतो, तुम्ही आई वडिलांची सेवा करा. माऊली सांगतात, तरी घरी माता पितरा धड बोले नाही संसारा. घरी आई वडील एका कोपऱ्यामध्ये बसलेले असतात, त्यांच्या बरोबर बोलायला 4-5 मिनिट नाही आणि लोकांना सांगतो तरी घरी माता पितरा, आई वडिलांची सेवा करा वगैरे वगैरे. धड बोले नाही संसारा आणि एरा विश्वभरे आदरा मूर्ख देसा. अख्ख्या विश्वाला सांगतो आई वडिलांचं महत्व. आई माझी मायेचा सागर. काय गातात माणसं. हा तिने दिला जीवनाला आकार, पण अंतःकरणामध्ये ते किती आपण आकार देतो हे तेवढंच महत्वाचं. गाणं खूप गोड आहे, त्या अनुषंगाने ते गाऊ शकतात, मी आता गाऊ शकतो, पण नुसतं गाणं म्हणजे प्रवचन नाही, गाणं म्हणजे ते ज्ञान नाही. त्या गोष्टीचं परिपूर्ण ज्ञान असताना फक्त प्रवचन कीर्तन नुसतं गाण्यामध्येच घालू शकतो. लोक म्हणतील काय लेका तुला फक्त गाणं येते म्हणून तेवढंच गात राहिला, झालं संपलं. नाही ना, ते रिअली जीवनामध्ये
प्रत्येक गोष्टीचं अनुकरण करत असताना तरी घरी माता पितरा धड बोले नाही संसार हे विश्वभरे आदरा. मुरगोजीचा लोकांना आईबद्दल महात्म्य सांगतो, आईचं महत्व सांगतो, पण अंतकरणामध्ये त्या आई वडिलांचं प्रेम किती ठेवतो या खूप महत्व. आणि तुम्ही किती वरवरपंग करून दाखव, आणि वरपंग ज्याने केला ना महाराज शेवटला उलटा झाला. तुम्ही कोणाचे ऑब्झर्व करा, मी माझं नाही सांगत. आज या ठिकाणी मी तुम्हाला नारदाच्या गादीवर नकळत काही शब्द चुकीचे बोलत असेल आणि काही अनुषंगाने माझे कर्म चुकले ना महाराज घाटाच्या खाली सुद्धा जाणार ना. मी माझं सांगतो, तुमचं नाही सांगतो. रिअली प्रत्येकाचं जीवन असंच आहे महाराज. कर्म कधी चुकीचे करू नका, आणि चुकीची कर्म केली तर काय काय होते जावे त्याच्या ओशात तेव्हा कळे. आणि म्हणून शास्त्रकाराने वर्णन करता आईचं महात्म्य वर्णन करत असताना एका कविकाराने खूप गोड एक कविता लिहिली. हंबरून वासराले चाटती जवा गाय, तवा मले तिच्या मध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जवाताना, दुष्काळात मायेचे माझा अटला होता पाना. पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले तिच्या मध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. काट्या कुठे चायला माया जाई राणी, पायात नसे वाहन तिचे फिरे आणवानी. काट्या कुट्यालाही तिचं मानत नसे पाय, तवा मले तिच्या मध्ये दिसती माझी माय, दिसती माई माय. माय बाप केवळ काशी केने न जावे तिरदास. काय गोड प्रमाणे तो काय हो. आई म्हणजे आईच असते, बाप म्हणजे बाप असतो महाराज. पण अंतःकरणामध्ये त्यांच्याबद्दल आस्था प्रेम भावना ठेवायला हवी. आई वडील गेले ना संपलं महाराज, जीवन संपलं. खरं सांगतो तुम्हाला, एकदा आई वडील गेले ना तुमच्या जीवनामधलं खरं प्रेमाचं छत्र संपलं. तुम्ही किती सामर्थ्य किती संपत्ती वगैरे वगैरे किती मिळवा, ज्या घरात आई आणि ज्याच्या दारात गाही नाही ना जाळा वेते मनुष्य पण त्याचं जीवनच व्यर्थ आहे. मी स्वतःला समजतो महाराज, खोटं आहे का. आजपर्यंत जोपर्यंत आई वडील आहेत ना तोच पर्यंत खरा आनंद. दत्तसाहेब खरं सांगतो तुम्हाला, बंद केलं तर चांगलं.